आता बघूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। मुंबईत मविया निवडणुकीपूर्वीच फुटल्याचं दिसून येत आहे। काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, मात्र काँग्रेस उद्धव ठाकरे आणि मनसेसोबत संपर्क साधणार नसल्याची माहिती आहे। मनसेमुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये उभाटामध्ये दुरावा असल्याचं दिसून येत आहे। दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे। महायुतीमध्ये एकनाथ शिंदे एकटे पडल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलं आहे। तर शिंदेंना पक्ष फुटण्याची भीती असल्याचंही सपकाळांनी म्हटलं। अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलिसांनी शिवतीर्थावरती 1.5 तास वाट पाहिली, तरी सुद्धा अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही। तुम्ही त्रास का घेतलात, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असं अमित ठाकरे म्हणाले। नेरूळमधील शिवस्मारकाचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे। पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दांडी मारली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले। शिंदेंच्या अनुपस्थितीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात पालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या समवेत पर्यावरण आणि प्रदूषण विषयक प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली। आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाण्यातील पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण विषयक सुधारणा आणखीन वेगाने आणि प्रभावीपणे राबवण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला। सोलापूर शहरातील जुनी लक्ष्मी चाळ या मिल कामगारांच्या वस्तीमध्ये नगरपालिका आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत रस्त्याच्या विकास कामासाठी 17 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या कामाचं भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदेंच्या हस्ते संपन्न झालं। परभणी शहर महापालिकेच्या मलनिस्सारण आणि पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळालेली असून यासाठी 565 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। परंतु निधी मंजूर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांनी श्रेयवादाला सुरुवात केली आहे। भाजपच्या मंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपणच हे काम मंजूर करून आणल्याचं सांगितलं। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे। विक्रेते खरेदीदारांनी मुद्दाम शासनाची फसवणूक केली, शासनाचं 21 कोटी रुपयांचं नुकसान केलं असं अहवालामध्ये म्हटलेलं आहे। मात्र 10 पानी रिपोर्टमध्ये पार्थ पवार यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही। अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। पार्थ पवारांना कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही असंही अंजली दमानिया म्हणाल्या। या दिवशी सूर्यकांत येवलेला पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात येईल, तेव्हा तो सगळं बाहेर काढेल। पार्थ पवार यांचं नाव घेईल, अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव घेईल। सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणूनच येवलेला जामीन मंजूर झालाय। तसंच येवलेला अटक करा असं आव्हान अंजली दमानिया यांनी दिलंय। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 73.4 कोटींचा घोटाळा प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। यातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे। या घोटाळ्याची व्याप्ती पाहता तपासासाठी एसआयटी स्थापन केलेली आहे। बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर हे या समितीचे प्रमुख असून पुढील तपास सुरू आहे। भांडेवाडी परिसरातील घरामध्ये बिबट्या शिरलेल्या नागपूरच्या भांडेवाडी परिसरात घरामध्ये बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली। दुसऱ्या मजल्यावरती बिबट्या शिरल्यामुळे एकच खळबळ उडाली। दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला जेरबंद केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील हसनापूर परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। वन विभागाच्या पथकाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। नांदगावच्या जळगाव बुद्रुक या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये 2 काळविटांचा मृतदेह आढळून आलाय। पाण्याच्या शोधात भटकंती करताना काळवीट विहिरीत पडल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवलाय। अंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द या ठिकाणी रवींद्र वाळकेंच्या घराजवळ 3 बिबटे शिकारीच्या शोधात घराजवळ फिरतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करतात। जुन्नर तालुक्यातील आणे गावामध्ये भर दिवसा बिबट्याने गायीच्या वासरावरती हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला। या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत पसरली।
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी या ठिकाणी शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना बिबट्या सदृश्य 4 लहान पिल्लं आढळली, पण ही पिल्लं बिबट्याची नसून ती वाघाटी मांजराची असल्याचं वन विभागानं सांगितलंय. पाचोऱ्यातील जारगाव चौफुलीमध्ये भीषण अपघात झाला. चहाची टपरी बंद करून घरी जात असताना अवजड वाहनाने दुचाकी स्वाराला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीवरील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगावात घरफोडी करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून 52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लासलगाव शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. 2 मंदिरातील दानपेटी फोडत रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन चोरटे पसार झाले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अमळनेर शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या शिरपूरमधील तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. कारवाईमध्ये 2,10,000चा गांजासह एक दुचाकी असा एकूण 2,90,000चा मुद्देमाल जप्त केलाय. कुर्ल्यामध्ये गॅस पाईपलाईन गळतीमुळे इमारतीला आग लागली. ही आग MGL गॅस पाईपलाईनमध्ये झालेल्या गळतीमुळे लागली. दरम्यान आग आटोक्यात आलेली असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. साताराच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील काशिळमध्ये ट्रकच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालाय. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय. काही काळ ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला होता. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याजवळ बिबट्या रेंगाळताना दिसला. मात्र पिंजऱ्यामध्ये भक्ष्य असताना सुद्धा बिबट्या पिंजऱ्यात जात नाहीये. पिंजऱ्याची पाहणी करून बिबट्या तिथून निघून जातानाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. अहिल्यानगरमध्ये मालेगाव अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय. आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मालेगावच्या डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणाचे पडसाद मनमाडमध्ये सुद्धा उमटलेत. सराफ असोसिएशनच्या वतीने बंद पुकारत मूकमोर्चा काढण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्रामची उभारणी केली जाते आणि उभारणी करत असताना साधुग्रामच्या जागेमध्ये येणारी शेकडो झाडं पालिका प्रशासन तोडणार असल्यामुळे नाशिकमधील वृक्षप्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केलाय. वर्ध्यात केळीचे भाव कोसळल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने 4 एकरवरील केळीची बाग नष्ट करत केळीला योग्य हमी भाव देण्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला वेग आलाय. मोठ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील शहा गावातल्या शेतकऱ्याने केळीला दर मिळत नसल्यामुळे केळीच्या बागेमध्ये रोटावेटर फिरवत बाग नष्ट केली आहे. केळीला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पुण्याच्या दौंड तालुक्यातील वडगाव बांडेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बदली होऊन देखील शिक्षक रुजू न झाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि पालकांनी शाळेला टाळं ठोकत प्रशासनाचा निषेध केला. जोपर्यंत नियुक्त झालेले शिक्षक येत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू करायची नाही असा निर्धार पालकांनी केलाय. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती जेसीबी बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांच्या वतीने जेसीबी बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. नंदुरबारमधील आसाणे गावातील पंढरीनाथ पाटील या शेतकऱ्यांनी कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे 2 एकर शेतातील कांदा पिकामध्ये मेंढ्या चरायला सोडत रोटावेटर फिरवलाय. कांद्याला 4 रुपये किलो दर मिळत असल्यामुळे खर्चही निघणार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. नंदुरबारच्या शहापुरात प्रकाशा या ठिकाणी केदारेश्वर मंदिर परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. ऊसाला 3,000चा भाव दिला जात नाही तोपर्यंत ऊसतोड करायची नाही असा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलाय. सांगली महापालिकेने रस्त्यावरील 250 अतिक्रमणांवरती कारवाई केली. यावेळेला मनपा अधिकारी आणि व्यावसायिकांमध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक व्यावसायिकांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे, मात्र मनपाने कारवाई सुरूच ठेवली आहे. शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसताना बदलापुरात श्री चैतन्य टेक्नो स्कूल बिंदासपणे सुरू आहे. धक्कादायक म्हणजे तालुक्यामध्ये 6 शाळा कॉलेज बेकायदा सुरू असल्याची बाब समोर आली आहे. अतिवृष्टी नुकसानीनंतर शासन मदत वाटपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती अन्याय केल्याचा आरोप संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलाय. वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय.
नालासोपाऱ्यातील अकालीपुरी या ठिकाणी श्री शिवा अपार्टमेंट इमारतीला महानगरपालिकेने धोकादायक ठरवलेला आहे. दुरुस्त करण्यास सांगत रहिवाशांना कोणतीही नोटीस न देत अचानक वीज पुरवठा खंडित करत इमारत सील केलेली आहे. या कारवाई विरोधात रहिवाशांनी मोबाईल टॉर्च लावून वसई विरार महानगरपालिकेचा निषेध केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने चोरीला गेलेले 16,25,000 रुपये किमतीचे एकूण 101 मोबाईल फोन मूळ मालकांना परत केलेत. तांत्रिक तपासाच्या आधाराने पोलिसांनी मोबाईल हस्तगत केले. कल्याणवरून सीएसएमटीला ट्रेनमध्ये केळवण पार पडलेला आहे. डोंबिवलीतील तरुणींनी केळवण साजरं केलेलं आहे. मैत्रिणीच्या लग्नाला जाऊ शकत नसल्यामुळे ट्रेनमध्येच केळवण साजरं केल्याचं तरुणी म्हणाल्या. बिबट्यांच्या वाढत्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या शेड्यूल 1 मधून वगळत शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करा असंही ते म्हणाले. सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुलावरून रांगोळी काढत दिवे लावत केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.